नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदीने बाबांना फोन केलेला आहे. ती बाबांसोबत बोलत आहे. बाबांना सांगत असते, ती रडत असते की बाबा खरंच खूप वाईट घडलं असतं आज. मला खरंच खूप वाईट वाटतंय. हे असं का झालं माझ्याकडून? अशी चूक माझ्याकडून का झाली बाबा? मला नाहीये कळत. असं ती बाबांना रडत रडत सांगत असते. तेव्हा बाबा म्हणतात, काय झालंय नंदू? तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबा माझ्याकडून ना तिथला गॅस ऑन राहिला आणि समर सर माझ्यावरती खूप ओरडले. त्यांचं असं म्हणणं होतं की अख्ख्या घरातील सगळ्यांचा जीव माझ्यामुळे धोक्यात गेलेला आहे. पण बाबा मी खरंच निष्काळजीपणा करत नाहीये. मला नाही माहिती काय होते माझ्याकडून. असं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ नंदू, कसं आहे माहितीये का, तुमचं लग्न ज्या परिस्थितीत जमलेलं आहे ना ती परिस्थिती वेगळी आहे ग. कसं आहे, वरून जरी वाटत नसलं तरी आतून शरीर थकलेलं असतं, विचार चालू असतात वेगवेगळे, त्यामुळे तो त्रास होत आहे. नको काळजी करू, कारण तू निष्काळजी कधीच वागू शकत नाही हे मला माहिती आहे. असं बाबा तिला समजवत असतात. तिला म्हणतात की अगं इथे पण एक प्रॉब्लेम झाला, अधिरा पाय घसरून पडली. तेव्हा स्वानंदी म्हणते काय झालं, तिला लागलं का? तेव्हा बाबा म्हणतात की नाही नाही, काही नाही झालं आहे, ओके, पण थोडंसं ना तेच ना ग, असं व्हायला नकोय ना, असं ते म्हणणं चालू असतं. ते म्हणतात की काळजी करू नको, हे बघ आपण घरी आल्यावर बोलूया. उलट असा विचार करायचा की देवाच्या कृपेने खूप चांगलं झालेलं आहे, कोणाला काही झालं नाहीये ना. झालं या बाबतीत विचार करण्यापेक्षा झालं नाही या गोष्टींचा विचार करायचा, असं बाबा स्वानंदीला सांगत असतात. इकडे अंशुमन मात्र अधिराला म्हणत असतो की काय चाललंय तुझं? म्हणजे बघ ना, त्यांचं घर ते रेडिक्युलस आहे, सगळी माणसं वगैरे, तुला जमणार आहे का ते? त्यांच्या घरातलं क्लिनिंग वगैरे कसं होतं ते सगळं, असं तो बोलत आहे. तेव्हा अधिरा म्हणत असते की हे बघ अंशुमन, तुला माहिती आहे मला ते हवंय आणि माझा पायही ठीक आहे, आता मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू नको एवढं पॅनिक होऊ, काही गरज नाहीये. आणि ते ऑइल होतं ना ते खरंच चांगला रिझल्ट आहे त्याचा, मी त्याला विचारायला हवं होतं. आणि एका शब्दात तिने अंशुमनची बोलती बंद केलेली असते, मला हवाय, मी सवय करून घेईन. अंशुमन तिला म्हणत असतो, अगं पण तुझ्या लक्षात येतंय का तिथे गेल्यानंतर ह्या गोष्टी तुला जमणार आहेत का? तू करशील का ऍडजस्ट? ती म्हणते हो करेल. इथे मी आजी आणि गेस्ट रूम मध्ये जरी जात असेल, माझा एसी बंद पडला तरी तिथे नाहीये ना याची मला जाणीव आहे, त्यामुळे मी ऍडजस्ट करेल. तिला घरी घेऊन येतो. मल्लिका धावत आलेली असते, काय झालं अधिरा, अधिरा काय झालं, विचार कर बाळा, कसं आहे माहितीये ना तुला, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा अंशुमन सांगत असतो, ती म्हणते हे बघा तुम्ही जास्त विचार करू नका, आणि मम्मा आता मला तिथे गेल्यावर फराळ बनवायला लागेल, घरातली कामं करायला लागतील, ऍडजस्ट करावं लागेल, म्हणून माझं लग्न तू मोडू नकोस, कारण मला माहिती आहे तुझे विचार काय आहेत. एका शब्दात अधिराने मल्लिकाची बोलती बंद केलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की हे बघ मम्मा, या सगळ्या गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही, हे सगळं माझी मी मॅनेज करेल, तू कोणत्याही गोष्टींचा विचार करू नको, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ती म्हणते माझी मी बघेल काय करायचं आहे ते, पण मी लग्न रोहनशीच करणार आहे. इकडे बाबा स्वानंदीला म्हणत असतात की अगं काय हे, नको एवढा विचार करू. आई सांगत असते, काय गं ती मुलगी श्रीमंत आहे घरची, मला तर कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने ती वागते बोलते, या गोष्टींचा ना विचार करण्या पलीकडेच झालेलं आहे सगळं, असं ती बोलत आहे. तेव्हा बाबा म्हणतात की अगं हे बघ कसं आहे माहितीये का, करेल ना ती ऍडजस्ट. तेव्हा अधिराच्या बाबतीत स्वानंदी म्हणते, अगं आई लहान आहे, शिकेल ती, असं काय विचार करतेस तू, असं स्वानंदी सुद्धा सांगू लागते. त्यावेळेस बाबा तिला म्हणत असतात की हे बघ तुलाच पाहिजे होतं ना श्रीमंत, असं व्याही आहेत ना श्रीमंत, मग मग कशाला विचार करते? नाही ते हवं होतं मला, व्याही श्रीमंतच पाहिजेत, पण हे जे काही घडतंय ना ते मला पटत नाहीये, असं म्हणत ती रागानेच तिथून निघत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रोहनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ती ऍडजस्ट करेल आणि प्रयत्नही करत आहे. इकडे मात्र मल्लिका आणि अंशुमन यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. ते दोघंही म्हणत असतात की जे काही झालेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे, पण अशा पद्धतीने सगळं घडायला नको होतं, कारण काहीही असलं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे हे लग्न एवढ्याने तर मोडणार नाहीये, असं त्यांचं बोलणं आहे. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, कोणत्याही गोष्टींचा विचार करायची गरज नाहीये. असे कसं एखादा दगड मोठा फोडायचा असेल ना तर आपल्याला वारंवार त्याच्यावर घाव घालावे लागत असतात आणि एवढ्या सहजासहजी तो दगड फुटला जात नसतो, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. काहीही झालं तरीही आपल्याला वारंवार घाव घालायचे आहेत आणि शांतपणे विचार करायचा आहे. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी विचार करत असते. स्वानंदी म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, मला कळतच नाहीये, तिच्या डोक्यातून जातच नसतं की असं कसं शक्य आहे, म्हणजे मी तर गॅस ऑन केलाच नव्हता, म्हणून ती विचार करत असते. तेवढ्यात आई तिथे येते आणि आईला
ती बोलत असते की अगं मला कळतच नाहीये की माझं आणि त्यांचं पटतच नाहीये. आई म्हणते अगं असं काय बोलतेस, म्हणजे सगळ्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होतच असतात, तू का असा विचार करतेय, असं आई तिला सांगत असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते पण आई तुला लक्षात येत नाहीये, आमच्या दोघांचं अजिबात पटत नाहीये, तुला लक्षात का येत नाहीये, आम्ही कसं राहणार आहोत. तेव्हा आई म्हणते की हे बघ, काहीही झालं तरीही ही गोष्ट तुला समजून घ्यावीच लागणार आहे, कारण आता जर हे रोहन आणि तुझ्या बाबांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की हो ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी अंशुमन बाहेर आलेला असतो. त्याने ज्या गुंडांना काम दिलेलं असतं, म्हणजे स्वानंदीच्या त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथं तोडफोड करायची आहे, मारामारी करायची, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तिथे ते पोचलेले असतात आणि ते म्हणत असतात की काय चाललंय नक्की, आणि अंशुमनला म्हणत असतात की आमचे पैसे द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं मग बोलायचं आहे. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र ते त्याला मारायला लागलेले असतात. आत्ताच्या आत्ता आमचे 5 लाख टाकायचे आहेत. तो म्हणत असतो तुमचे पैसे द्यायला तुम्ही काम कुठं पूर्ण केले. ते म्हणतात की आमचा काय दोष आहे, तो कोणी मध्ये आला, आम्ही तिथं काम करू शकलो नाही, याच्यामध्ये आमचा काहीच दोष नाहीये. तुला ठरवायचंय काय करायचं आहे ते, तू काय ठरवायचंय ते सांग आणि आमचे पैसे आम्हाला दे. तेवढ्यातच तिथं मल्लिका आलेली असते. मल्लिका म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, काय बोलताय तुम्ही, हे सगळं कोणाशी बोलताय, माझ्या मुलाशी बोलताय, आम्ही राजवाडे आहोत माहितीये ना. मग ती म्हणते की आता अंशुमन तिला कानात येऊन सांगू लागतो की आई थांब, तुला नाही माहिती काय होणार आहे, अगं ही माणसं साधी नाहीयेत, अगं थांब. तेव्हा ती म्हणते मला 2 दिवसांची मुदत द्या, मी तुमचे पैसे देईन. तेव्हा ते म्हणतात काय हे छिंदीगिरी करतायत, तुमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत, अहो काय चाललंय तुमचं हे सगळं, असं बोलत ते म्हणत असतात की आहे तुमच्याकडे पैसे, तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तुमचं हे वागणं असं चाललेलं आहे. तेव्हा ती म्हणते की मला मुदत द्या, मी 2 दिवसात तुमचे पैसे देते, असं तिने सांगितलेलं असतं. इकडे स्वानंदी रवा भाजत असते. तेव्हा मंदा तिथे त्याने सांगू लागते तू माहितीये का, ते शेजारच्या काकू त्यांना बघितलं का, सोन्याने मडलेली होती ती पूर्ण, किती नटलेली होती, किती दागिने घातले होते, भाजी आणायला आली होती, काय तर म्हणे गाडी बुक केली, घरातलं काम केलंय, एवढं सगळं केलंय. स्वानंदी म्हणते अगं आई तुला माहितीये ना, असू दे ना. तेव्हा ताई म्हणते की अगं मागच्या 6 महिन्यात तिच्या नवऱ्याचं प्रमोशन झालंय ना, म्हणून एवढं सगळं ती करतेय. या पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच तिथे उभी असते ती म्हणजे सुश म्हणत असते की तुला कसं जमतं ग हे सगळं ताई, आणि त्याच वेळी स्वानंदीला लगेच अशी सांगायला सुरुवात करते की तुला माहितीये का, एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तुझ्या आजी सासूने तुला जे काय दिलं ना त्याला नाही म्हणायचं नाही, सगळं घ्यायचं आहे, ते तुझं कोडकौतुक करणारच आहेत. तेवढ्यातच स्वानंदीला अंजलीचा फोन आलेला असतो, तिच्या मैत्रिणीचा. ती म्हणते की सुश हे बघ बरं तुला परतता येते का जरा, मी आलेच. इकडे अंशुमन आणि त्याचबरोबर मल्लिका बोलत असतात. ती म्हणत असते की माझं नाव काय आहे, मल्लिका, आणि मी काय करते, त्या समर राजवाड्यांच्या समोर भीक मागत असते, याच्याशिवाय मी एक वेगळं काहीच करू शकत नाही, माझ्याकडून काहीच होत नाही, एवढं तिचं बोलणं चाललेलं असतं. अंशुमन म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचंय तुला आई. तेव्हा ती म्हणते की तू फक्त गोंधळ घालून ठेवत जा, बाकीच्या गोष्टी करायला मी आहे ना समर्थ, मी करेल बाकीच्या गोष्टी. आणि हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे तिच्याकडे असलेले कपाटातले पैसे काढते आणि ते पैसे ती देत असते आणि म्हणते एवढ्या पैशांनी पण काहीच होणार नाही. तेवढ्यातच तिच्या फोनवरती आता मंदाचा फोन आलेला असतो. मंदा म्हणते की तुम्ही बोललात का हो जावई बापूंशी त्या पैशांच्या बद्दल, काय झालंय नक्की. ती म्हणते की हां बोलते, मी खरं थोडे बिझी होते म्हणून राहिलेलं आहे. आता मल्लिकाला खूप आनंद झालेला असतो, कारण यांच्या नावाखाली आपण पैसे उकळायचे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती म्हणते की हो मी बघते काय करायचं आहे ते, आणि त्याचबरोबर हे गोष्टी घडत आहेत. आणि ती म्हणते की अंशुमन काळजी करू नकोस, आपलं काम झालेलं आहे आणि आपल्याला पैसे मिळणार आहेत, तुला उद्याच्या उद्या मी 5 लाख रुपये देईल आणि त्या माणसांच्या तोंडावरती ते पैसे फेकून मार, असं सांगत आहे. आणि मग आता ती समरकडे येते. समरला येऊन सांगू लागते की अरे समर, त्या तुला माहिती आहे ना स्वानंदीच्या आईचा फोन आलेला, तर त्या पैसे मागत होत्या. तर समर म्हणतो की हो बरोबर आहे, त्यांनी 5 लाख रुपये मागितलेले आहेत, हे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो तो समरला. समर विचार करत असतो, तो म्हणजेच की काय नक्की झालं असेल, कशासाठी हे पैसे पाहिजे असतील. समर जेव्हा हे सगळं स्वानंदीला विचारेल तेव्हा मात्र समोरच्या समोर ज्या गोष्टी येणार आहेत, हे सगळं जे केलेलं आहे ते मल्लिकाने केलेलं आहे, तेव्हा मात्र मल्लिकाची वाट लागणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.